सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। मृत शेतकऱ्यालाही लोक अदालतीत हजर राहण्याची नोटीस। नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा संताप आणि तहसीलदारासमोर सोयाबीन फेकून निषेध। नांदेड प्रतिनिधी। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील वाडे नियम तुल्लापूर येथील शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने थकीत कर्ज वसुलीसाठी लोक अदालतीची नोटीस पाठवली आहे। यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणजे 28 जानेवारी 2023 रोजी मृत पावलेले शेतकरी खंडू सटवाजी मेंढेवार यांनाही 13 डिसेंबर 2025 रोजी लोक न्यायालयात लोक अदालत वैयक्तिक हजर राहावे असे आदेश देणारी नोटीस बजावली आहे। त्यांच्यावरील थकीत कर्ज 1,04,731 रुपये इतके आहे। बँकेच्या या बेजबाबदारपणाचा संताप व्यक्त करत गावकरी व इतर शेतकऱ्यांनी गुरुवारी मुदखेड तहसील कार्यालयासमोर खराब झालेले सोयाबीन रस्त्यावर फेकून जोरदार निषेध नोंदवला। आमच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले, उत्पन्नच नाही, मग कर्ज कसे फेडायचे? मेलेलाही नोटीस पाठवतात, ही कसली न्यायव्यवस्था? असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। यंदा सोयाबीन उत्पादनात 90% घट। शेतकऱ्यांनी सांगितले की दरवर्षी एका बॅगला 2.5 एकर 8 ते 9 क्विंटल सोयाबीन मिळायचे, मात्र यंदा अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे एका बॅगला अवघे 1 क्विंटल किंवा त्याहूनही कमी सोयाबीन निघाले। त्यातच खराब दर्जामुळे बाजारभावही अत्यंत कमी मिळाला। परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। सरकारचा आदेश धाब्यावर, बँकेचा दबाव कायम। शेतकऱ्यांचा आक्षेप आहे की राज्य सरकारने यंदा 30 जून 2025 पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्जफेड करू नये असा स्पष्ट आदेश बँकांना दिला आहे। तरीही बँका कोर्टाच्या माध्यमातून सतत नोटिसा पाठवत आहेत। सरकारचा बँकावर दबावच नाही का? सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की बँकाच्या? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। कर्जमाफी नाही तर राजकीय नेत्यांच्या गाड्या फोडू। हिवाळी अधिवेशनात जर शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी जाहीर झाली नाही तर पूर्वीप्रमाणे फक्त कर्मचाऱ्यांच्या गाड्या नव्हे तर आता थेट राजकीय नेत्यांच्या गाड्या फोडल्या जातील असा थेट इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या या निषेधामुळे मुदखेड तहसील परिसर काही काळ तणावपूर्व बनला होता। येत्या 13 डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटने या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। साहेब, सरकारने सांगितलेलं आहे की शेतकऱ्याने 30 जून पर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही, पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा, अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल। अशामुळे या सरकारचा आणि बँकांचा यांचा काय धाक आहे की नाही याबद्दल आज आम्ही तहसीलदार मुदखेड यांना एक लेखी निवेदन दिले। एक तर या सरकारनं आमचं कर्ज माफ करावं, नसता आम्हाला आत्मदहन करण्याचं परमिशन द्यावं। कधीपासून नोटीस येतात? हे नोटीस 13 तारखेला आलेली आहे। त्याच्या आधी बी एक आलेली होती, पण आता या सरकारनं सांगितलेलं आहे की कुठल्याही बँकेनं शेतकऱ्याला तगादा लावू नका, शेतकऱ्याला नोटीस पाठवू नका। पण बँकच नोटीस पाठवते आणि शेतकऱ्याला अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही, मागच्या पावसामुळं शेतकऱ्याचं पूर्ण सोयाबीन गेलं, कापूस गेला, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याकडे कुठलाच 1 रुपया राहिलेला नाही आणि या सरकारचं धोरण असं आहे की शेतकरी मेला काय आणि वाचला काय। या सरकारच्या अशा धोरणामुळे आम्हा शेतकऱ्याला काय जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे। सोयाबीन पावसामुळे सगळं खराब झालेलं आहे आणि जे दरवर्षी 8 क्विंटल 10 क्विंटल असा सोयाबीनचा उतारा येत होता, पण आता एका एकराला एका बॅगला 1 क्विंटल अर्धा क्विंटल, तेही सोयाबीन आहे की माती आहे हे समजून आलंय आम्हाला। आणि सरकार सांगते की सरकारी काट्यावर आम्ही तुमचं सोयाबीन घेऊ। सरकारी काट्यावर सोयाबीन घेऊन गेलं तर सरकारी काट्यावाले सांगतात हे सोयाबीन आम्ही घेणार नाही। आणि आमच्या मतदारसंघातले आमदार ताई काय करतात, अशी शेतकऱ्यावर वेळ येते। हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का, अशी आमची अपेक्षा आहे। आताची जी एक ताजी घटना आहे, एका शेतकऱ्यानं बारड नाफेड केंद्र चालू आहे तिथं सरकारचं, त्या नाफेड केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी नेलं, पण तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमचं सोयाबीन खराब आहे, याच्यात माती आहे, आणि ते सोयाबीन घेतलं नाही। मग या नाफेड केंद्राचा आम्हा शेतकऱ्याला फायदा काय आहे? हे नाफेड केंद्र काय व्यापाऱ्यासाठी आहे का? शेतकऱ्याचं का सोयाबीन घेण्यासाठी नाही का?
अशा प्रकारे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे का? शेतकरी मरून जात आहे, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि नाफेड केंद्र कशासाठी खोलले या सरकारनं? शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा, चांगला भाव मिळावा. आणि ते नाफेड केंद्रवाले सांगतात सोयाबीन खराब आहे. सोयाबीन तर खराबच आहे ना, पावसामुळे सगळं सोयाबीन मातीमोल झालेलं आहे. मग नाफेड केंद्रानं खरेदी करून आम्हाला न्याय देण्यात यावा, पण तसं होत नाही. आता काय मागणी राहणार?